तुमचा पहिला प्रश्न आहे. मुंबई कोणत्या सागराच्या काठावर वसलेली आहे? तुमचे ऑप्शन आहे अरबी समुद्र, बी. बंगालचा उपसागर, सी. हिंद महासागर, डी. कृष्णा नदी. तुमचे योग्य उत्तर आहे अरबी समुद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय आहे? तुमचे ऑप्शन आहे सातारा, बी. औरंगाबाद, सी. कोल्हापूर, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. औरंगाबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्याची स्थापना कोणत्या सुलतानाने केली होती? तुमचे ऑप्शन आहे अहमद निजामशहा, बी. मलिक अंबर, सी. फिरोज शहा, डी. आदिल शहा. तुमचे योग्य उत्तर आहे अहमद निजामशहा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ बांधले गेले? तुमचे ऑप्शन आहे स्वातंत्र्य चळवळ, बी. राजा जॉर्ज पंच्या आगमनासाठी, सी. गांधीजींच्या भेटीकरिता, डी. मराठा साम्राज्यासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राजा जॉर्ज पंच्या आगमनासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. संभाजीनगर जवळील अजंठा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तुमचे ऑप्शन आहे हिंदू धर्म, बी. बौद्ध धर्म, सी. जैन धर्म, डी. शीख धर्म. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बौद्ध धर्म. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अहमदनगरमधील प्रसिद्ध धरण कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे जायकवाडी धरण, बी. मुळा धरण, सी. उजनी धरण, डी. वणसगाव धरण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मुळा धरण. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मुंबईतील फिल्म सिटी कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे जुहू, बी. गोरेगाव, सी. बांद्रा, डी. दादर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गोरेगाव. तुमचा पुढचा प्रश्न आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध बीबी का मकबरा कोणासाठी बांधले गेले? तुमचे ऑप्शन आहे मुमताज महल, बी. दिलरस बानो बेगम, सी. जहानारा बेगम, डी. झेबुन्निसा बेगम. तुमचे योग्य उत्तर आहे बी. दिलरस बानो बेगम. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी गाव कोणासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे साईबाबा मंदिरासाठी, बी. अजंठा लेण्यांसाठी, सी. किल्ल्यासाठी, डी. तलावासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे साईबाबा मंदिरासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मुंबईतील सर्वात उंच इमारत कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अटिलिया, बी. वर्ल्ड वन टॉवर,
सी इम्पीरियल टॉवर, डी नेहरू सेंटर. तुमचे योग्य उत्तर आहे सी इम्पीरियल टॉवर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संभाजीनगरमधील ग्रामदेवता म्हणून कोणत्या देवीची पूजा केली जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. भवानी माता, बी. जोगेश्वरी माता, सी. नीलकंठेश्वर, डी. एकवीरा माता. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जोगेश्वरी माता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर किल्ला कोणत्या काळातील आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मराठा काळ, बी. निजामशाही काळ, सी. ब्रिटिश काळ, डी. पेशवाई काळ. तुमचे योग्य उत्तर आहे बी. निजामशाही काळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुंबईला भारताची आर्थिक राजधानी का म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे अ. कारण तेथे बंका आहेत, बी. कारण शेअर बाजार चित्रपट आहे, सी. कारण लोकसंख्या जास्त आहे, डी. कारण ती राजधानी आहे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कारण शेअर बाजार चित्रपट आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संभाजीनगरमधील दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे अ. देवगिरी, बी. प्रतापगड, सी. रायगड, डी. शिवनेरी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. देवगिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अहमदनगरमधील सुप्रसिद्ध साखर कारखाना कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कोपरगाव, बी. राहुरी, सी. पारनेर, डी. नेवासा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. राहुरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुंबईत सीएसएमटी या स्थानकाचे पूर्ण नाव काय आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. छत्रपती शिवाजी महाराज, बी. छत्रपती संभाजी महाराज, सी. सिद्धिविनायक टर्मिनस, डी. मुंबई सेंट्रल टर्मिनस. तुमचे योग्य उत्तर आहे अ. छत्रपती शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे, संभाजीनगरमधील एलोरा लेणी कोणत्या 3 धर्मांच्या मिश्र स्वरूपात आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. बौद्ध, हिंदू, जैन, बी. हिंदू, शीख, मुस्लिम, सी. मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, डी. फक्त हिंदू. तुमचे योग्य उत्तर आहे अ. बौद्ध, हिंदू, जैन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. गोदावरी, बी. कृष्णा, सी. मुळामुठा, डी. तापी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गोदावरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या देवतेचे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. श्री गणेश, बी. श्रीराम, सी. श्री विष्णू, डी. श्री हनुमान.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. श्री गणेश. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. संभाजीनगर जिल्ह्याचे नामांतर कोणत्या वर्षी झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 2020, बी. 2022, सी. 2023, डी. 2024. तुमचे योग्य उत्तर आहे सी. 2023.